ट्रायलसाठी शिवायला, की त्या म्हटल्या खूप ठिकाणी ब्लाऊज शिवलेले आहेत पण काही परफेक्ट फिटिंग येत नाही. हल्ली चालूच असतं असं, प्रत्येक वेळेला क्लायंट आलं की काही नाही काय व्हेरिएशन असतात. सो त्यांचं म्हणणं असं होतं की खूप ठिकाणी ट्राय केला पण मनाप्रमाणे ब्लाऊज बसेना झाला आहे. तुमच्याकडे आलेले आहे, कोणीतरी सांगितलेलं आहे तुमचं नाव म्हणून तुमच्या शॉपमध्ये आलेले आहे, रेफरन्सने आलेले आहेत. आपल्याकडे अजून अगोदर ज्या क्लायंटनी ब्लाऊज शिवले त्यांनी रेफरन्स दिलेला आहे. साडी सुंदर आहे, प्युअर सिल्कमध्ये साडी आहे आणि त्याचा हा जो ब्लाऊज आहे तो बघा. 2 पीस कटोरी आहे, म्हणजे तुम्ही याला बॉम्बे कटोरी म्हणू शकता. 3 पीस कटोरी म्हणतात कोणी. 3 पीस म्हणजे 1, 2 आणि साईडचा पार्ट, याला 3 पीस कटोरी म्हणतात, 2 पीस कटोरी म्हणतात, साऊथ कटोरी म्हणतात किंवा बॉम्बे कटोरी म्हणतात. तर तुम्ही असे प्रिन्सेस कटोरी, 2 पीस कटोरी, 4 टक्स ब्लाऊज शिवत असाल किंवा तुमच्याकडे नवीन जर क्लायंट आले तर त्या क्लायंटला तुम्ही पहिल्यांदा ऑब्झर्व करा की त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे. अंगावरती माप घेऊन हा शिवलेला ब्लाऊज आहे. सो बॉडी लँग्वेज कशी आहे, त्यांना शोल्डर त्यांची रुंद आहे की निमुळते आहे की छोटी शोल्डर आहे, मुंडा कसा आहे किंवा दंडघेर कसा आहे, त्यांची पूर्ण बॉडी लँग्वेज तुम्ही पहिल्यांदा चेक करून घ्या. कारण टेलर म्हटलं की बॉडी लँग्वेज त्यांना बरोबर कळते. ज्या ताई टेलर आहेत त्यांनाही सांगायची अजून गोष्ट म्हणजे नाही का, अजून विस्कडून सांगायची गरज लागणार नाही. समोरून क्लायंट कसं आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की या क्लायंटला कोणतं माप किती ॲडजस्ट करावं लागेल किंवा कोणतं माप जास्त कोणतं माप कमी लागेल. सो 2 पीस कटोरी खूप सुंदर असा हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. डीप नेकमध्ये हा गळा आहे आणि राऊंडमध्ये डीप नेक आहे. शोल्डर पण त्यांना छोटी हवी होती, गळे थोडेसे पसरट हवे होते आणि सुंदर असा हा 2 पीस कटोरी शिवून झालेला आहे. तुम्हाला असे ब्लाऊजेस शिवता येत असतील किंवा तुम्हाला असे ब्लाऊजेस शिकायचे असतील, शिवता येत आहेत पण फिनिशिंग येत नाही आहे, 2 पीस कटोरी काढताना प्रॉब्लेम होतो आहे, अशा जर गोष्टी तुमच्याशी घडत असतील तर तशी मला कमेंट सेक्शनला कमेंट करा. 2 पीस कटोरी ब्लाऊज आपला कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ सविस्तर इन डिटेल तुम्हाला पाठवला जाईल. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला कमेंट्स खूप आले पाहिजेत, शेअरसुद्धा खूप करा. कारण होतं आहे काय, एवढी धावपळ करून एवढ्या माझ्या कामातून वेळात वेळ काढून छोट्या छोट्या गोष्टी टिप्स असतात तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. का तर तुम्हाला ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊ नयेत, कुठेतरी तुम्हालाही सुरळीत आणि सरळ वाटाव्या. पण व्हिडिओला व्ह्यूजही कमी येतात आणि व्हिडिओचा लाईक तर त्याहून कमी येतात. त्याच्यामुळे मलाही असं वाटतं की मी एवढी मेहनत करते आहे, ह्याचं काहीतरी मलाही फळ मिळू दे. म्हणजे नाही का, मला सुद्धा छान वाटतं की बाबा हा इतके लाईक्स आले, लोकांनी शेअर केले, एवढे व्ह्यूज आले तर छान वाटतं. मलाही माझी मेहनत आहे, तुम्ही पाहताय, हा तुमचा सपोर्ट आहे. थोडासा सपोर्ट अजून करा ताईंनो म्हणजे अजून छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड व्हायला एक किक मिळेल आणि असे छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड होतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नवीन असाल तर, व्हिडिओ नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.